नमस्कार सर्वांना। तर माझी आजची रेसिपी आहे बेसनचे मोदक। तर त्यासाठी लागणारे मी साहित्य घेतलेले आहे। हे 250 ग्रॅम पीठ आहे बेसनचं, या कपाने मी मोजून घेतले। हा 250 ग्रॅमचा कप आहे। आणि हे डेसिकेट कोकोनट आहे, मी अर्धी वाटी घेतले। पाऊण वाटी गूळ घेतलेला आहे। हे अर्धा कप मलाई घेतलेली आहे, म्हणजे 150 ग्रॅम आहे। आणि 4 चमचे रवा घेतलेला आहे। वेलची जायफळ पूड घेतलेली आहे, बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप, आणि हा 120 ग्रॅम तूप आहे आपलं। तर आता बेसन भाजायला सुरुवात करूया सर्वात प्रथम। चला तर मग गॅसकडे जाऊया। इथे बघा मी कढई ठेवली गरम करायला। आता मी हा कपातून मी असं चमच्यानेच तूप टाकते याच्यामध्ये। आपल्याला लागेल तसं आपण घेऊ, एकदम तूप नाही टाकायचं, चांगलं गरम होऊ द्या। बाकीचं मी नंतर लागेल तसं टाकेन। आता ह्याच्यामध्ये हे लगेचच बेसन घालून घेते मी याच्यामध्ये। इथे आता 5 मिनटं झालीत मला भाजून। तर याच्यामध्ये आता मी थोडंसं तूप घालते परत। पहिला 2 चमचे घालते। गॅस मी एकदम स्लोवरच ठेवलेला आहे। ते थोडंसं आपला रवा आहे ना, तो पण मी याच्यामध्ये घालून घेते। हा 4 चमचे रवा घेतलेला आहे, तो पिठामध्ये तूप छान भाजून होईल। आता इथे बघा आपलं बेसन भाजत आले छान, असं हलकं व्हायला लागलं आहे। घी पण सुटायला लागले त्याला आता बाजूने। तर आता ह्याच्यामध्ये मी काय करते, डेसिकेट कोकोनट घालून घेते। आता हे मी याच्यानंतर तर बघा मी कोमट करायला ठेवलेलं आहे हे पीठ। तर याच्यामध्ये मी गूळ घालून घेते। गूळ मी थोडंसं शिल्लक ठेवलेलं आहे, थोडंसं गरम आहे अजून। तर बघा इथे गूळ मिक्स करून झालेला आहे आपला। आता याच्यामध्ये आपल्याला साय घालायचे आहे। गूळ पण छान याच्यामध्ये झालेला आहे मेल्ट। आता मी थोडंसं गॅसवर पुन्हा ठेवले का याच्यामध्ये साय वगैरे घालून आपल्याला थोडं शिजवायचं आहे। तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ही वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे, ती मी टाकून घेते याच्यामध्ये। मिक्स करून घेऊया सर्वकडे। तर आता ह्याच्यामध्ये मी दूध घेतलं नाही, फक्त साय घेतली दुधावरची मलाई। सध्या एवढी टाकली मी, 4 चमचे। आता हे गुळाचं पाणी झालेलं आहे। तर आता ही पुढची प्रोसेस आपल्याला थोडासा गॅस मोठा करून पटापट असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे हे गुळाचं पाणी पण आटेल छान आणि आपलं हे सारण चांगलं असं गोळा होईल। तर फास्ट करून घ्यायचं। बघा मिश्रण माझं घट्ट झालं होतं जरा कडक असं। तर मी त्याच्यामध्ये काय केलं, हा 1 कप जो दूध आहे 250 ग्रॅमचा, ते दूध मी इथे घालून घेतलं जरा। आता ते छान झालं असं मऊसूत। तर आता बनवायला घेऊया। हे बघा मिश्रण मी ताटात काढून घेतलेलं आहे। तर कलर तुम्हाला असा काळपट दिसत असेल, पण चांगलं भाजलं गेलेलं आहे ना, म्हणून असं ते थोडंसं गरम आहे। तर मी आता याची बनवायला घेते 2 मिनटात। आता इथे मी हा एक मोल्ड घेतलेला आहे 3 याचा, आणि असा एक दुसरा एक गोल घेतलेला आहे। त्याला मी चांगलं ग्रीस करून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये आता आपण बदाम आणि पिस्त्याचे काप घालूया। तर बघा मी त्या दुसरा पण मोल्ड घेतलेला आहे।
ह्याच्यात पण आपण बनवूया, ह्याचे पण मोदक थोडेसे. इथे आपले बेसनचे मोदक झालेले आहेत. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.